आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओची गावची व्हिडिओ टाकायची मला खरंच खूप उत्सुकता झाली होती, कारण तसं 1-2 महिन्यापूर्वी घडलेलंच होतं। ते मी पुढे सांगतेच। त्या अगोदर ही जी आजची व्हिडिओ आहे ती वुमन्स डे स्पेशल व्हिडिओ आहे। आमच्या गावात कशी गेल्या वर्षीपासून मजा केली जाते, हा वर्ष दुसरा होता। खूप छान असे ह्यावेळेस डान्स होते, सर्वांनी खूप छान छान असं भाषणं केली। ते या व्हिडिओमध्ये सर्व आहेच, तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ खरंच खूप मोठी झालेली आहे, पण तसं एन्जॉयमेंट पण होतं। त्यामुळे ही व्हिडिओ जरी मोठी असली तरी खरंच कंटिन्यू बघा, कारण खूप महिलांनी डान्स केले होते, मुलींनी डान्स केले होते, भाषणं केलेली होती। मला एक अजून सांगायला आवडेल की मला 1 ते 1.5 महिन्यापूर्वी एक कॉल आला होता आणि केकसाठी कॉल आला होता। त्या ताईने सांगितलं की माझ्या मुलाचा 5वा बर्थडे आहे आणि तुम्ही जी रील्स टाकलेली आहे त्या पद्धतीने मला हा केक खूप जास्त आवडलेला आहे आणि तो केक मला हवा आहे। तर मी सांगितलं ठीक आहे, सर्व सेट झालं आणि नंतर मी त्यांना विचारलं की केक डिलिव्हरी कुठे करायचं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी पुण्याला राहते। तर मग मी सांगितलं माझी चुकी झाली, मी तुम्हाला अगोदरच विचारलं पाहिजे होतं की तुम्हाला नक्की केक कुठे हवा आहे तो। मग मी त्यांना बोलली की मी बोईसर पालघर या ठिकाणी राहते आणि पुणा हा आमच्या इकडनं 200 ते 250 किलोमीटर इतकं लांब असेल। तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी तुमच्या खूप व्हिडिओ बघते। या अगोदरचा जो अकाउंट होता त्यावरती सुद्धा मी सर्व व्हिडिओ बघत होती, तुमची गावची मजा बघत होती। गावची मजा तुमची बघून मला आमच्या गावची आठवण येत होती, कारण आम्ही गावापासून खूप लांब राहतो, त्या ताई बोलल्या। पण तुमच्या ह्या व्हिडिओ बघून, तुमच्या गावातली मजा बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि त्या एक शब्द बोलल्या आणि त्या शब्दासाठी खास मी आपल्या गावातल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मी टाकत असते। कारण मला असं वाटते की मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, पण मी केकसाठी ओपन केलेलं आहे, पण ती गावची मजा असते ती सर्वांपर्यंत पोहोचावी, आमचं बेटेगाव सर्वांपर्यंत पोहोचावा अशी माझी नेहमीच इच्छा असते। आणि त्या ताईने जेव्हा बोलल्या तेव्हा खरंच मला असं वाटलं की हा मी सक्सेस झालेली आहे। तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला माहिती नाही आहे बेटेगाव कुठे आहे, पण तुमचं बेटेगाव बघताना एक खरंच खूप छान वाटतं। तुमच्या गावातल्या महिला, मुली, गणपतीत मुलं सगळे एन्जॉय करत असतात, ते सगळं बघून मला खरंच खूप आनंद झाला। आणि खरंच बेटेगाव हे खूप लहान आहे, पण खूप असं निसर्गाच्या सानिध्यात आहे असं सांगता येईल। शेवटी मला माझ्या गावावर खरंच खूप अभिमान आहे आणि सर्वांनाच आमच्या गावावर अभिमान आहे। त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला की आमचा बेटेगाव हा पुण्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे खरंच थँक्यू ताई। आणि त्या ताईंचं मी नाव विचारायला पण विसरली, जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट्स करा। काही कारणामुळे मला या कार्यक्रमाला जाता आलं नाही, गेल्या वर्षीसुद्धा मला या कार्यक्रमाला जाता आलं नाही कारण मी बाहेर होते, म्हणून ते शूटसुद्धा घेता आला नाही। म्हणून ह्या वेळेस ठरवलं की काही होऊ दे, शूट झालं पाहिजे। म्हणून देविका गेली होती या कार्यक्रमाला आणि तिने खूप छान असं शूट केलेलं आहे। तर चला व्हिडिओला आता सुरुवात करते। इकडे छान रांगोळी आणि इकडे सगळं मस्त अरेंजमेंट केलेली आहे। आणि आमच्या मंडळी इकडे आल्या, चला आपण आता फोटो काढूया पटकन। महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत, पण ते जिच्या हाती पाळण्याच्या जोरी ती जगाती उद्धारी अशा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा। शांतीची ज्योत सावित्री आज घरोघरी पेटली, ती आज घरोघरी पेटली। अशा थोर व्यक्तींना वंदन करून आपण पुढे जाऊया। महिला दिन खरी सुरुवात सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली। 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांना
काम जास्त पण मजुरी कमी या कारणाने लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष जागतिक पहिला संघर्ष मानला जातो आणि त्यानंतर 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्लारा झेटा किंग यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला व तेव्हापासून हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो. स्त्री ही एकच वेळी अनेक भूमिका निभावते. कधी ती मृदू असते, कधी ती कठोर असते. यावर एक सुंदर विचार मला बोलावेसे वाटतात. ती आई आहे, ती माया आहे, ती उन्हातील शीतल छाया आहे, संकटाशी 2 हात करणारी ती दुर्गा आहे आणि प्रेमाचा वर्षाव करणारी ती गंगेची धारा आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्त्रियांच्या त्यांच्या अष्टपैलू रूपांचा गौरव आहे. आज आपण मंचावर अशा काही स्त्रियांना आमंत्रित करणार आहोत की त्यांच्या कर्तृत्वाने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. तरी मी गावाच्या वतीने सौ सुचिता सुधीर कोम आपल्या गावातील सरपंच बाई ह्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर इथे यावे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असतो. सर्व सौ सोनल संजय राऊत ह्यांना मी मंचावर आमंत्रित करते. कृपया तुम्ही पुष्पगुच्छ स्वीकार करावा. त्यानंतर येतील सौ संगीता संजय घरत. विशेष स्वागत करायचं आहे रुपाली राऊत ह्यांनी अंतरेचा यास या काव्यसंग्रहात त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्या कवितांचं पुस्तक माझ्या हातात आहे. ह्यांना 2024 साली सर्वज्ञ फाउंडेशन संस्थेकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे बेस्ट लीडरशिप पुरस्कार 2024 साली त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानज्योती फाउंडेशन या संस्थेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्यरत्न पुरस्कार 2024 साली प्राप्त झाला आहे. मी त्यांना विनंती करीते की त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल 2 ओळी सर्वांना एकदा बोलाव्यात. सर्वांना माझा नमस्कार. आज इथे जास्त काही बोलण्यापेक्षा सगळ्या स्त्रिया आहेत तर मी त्यांच्यासाठी एक कविता सादर करू इच्छिते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फिरूनी पुन्हा जन्मेल ती. स्त्रीचे अस्तित्व जाणेल का कुणी, स्त्रीचे अस्तित्व जाणेल का कुणी, ती माय माता जननी हे मानेल का कुणी. जन्मताच हाती घेई ओझे कर्तव्याचे, जन्मताच हाती घेई ओझे कर्तव्याचे. आई बहीण मुलगी सखी हेच तिचे नाते. घराच्या अंगणात छमछमणारी पैंजणती, घराच्या अंगणात छमछमणारी पैंजणती प्रत्येक घरातील आनंद अन स्वाभिमान. आनंद कमी दुःख जास्त सहन करते, आनंद कमी दुःख जास्त सहन करते ती. काटेरी वनातून वाट काढून पुढे सरसावते. छळ करण्याची पुरुषी मानसिकता होती, छळ करण्याची पुरुषी मानसिकता होती. त्यावरही लढून प्रतिकार करते ती. तशी नाजूक आणि शालीन असते, तशी नाजूक आणि शालीन असते ती. स्वतःला कणखर आणि बाणेदार बनवते. कधी पावसाच्या थेंबापरी बरसते, कधी सूर्याच्या आगीसारखी दगते. कधी पावसाच्या थेंबापरी बरसते, कधी सूर्याच्या आगीसारखी दगदगते. प्रेमन मायेपोटी सर्वस्व त्यागते, तरी ती नारी अबला न मानते. प्रेमन मायेपोटी सर्वस्व त्यागते, तरी ती नारी अबला न मानते. कोणी करी तिची पूजा, कोणी करे अवमान, कोणी करी तिची पूजा, कोणी करे अवमान. सत्वासाठी लढते आणि सांभाळते स्वाभिमान. माऊलीचे रूप ती देवरूप आहे स्त्री, माऊलीचे रूप ती देवरूप आहे ती स्त्री. निरंतर आहे स्त्री माझेही अस्तित्व स्त्री. नको घालूस धाव तिच्या अस्तित्वावर,
नको घालूस घाव तिच्या अस्तित्वावर, राखेतून भरारी घेईल ती, फिरुनी पुन्हा जन्मेल ती, फिरुनी पुन्हा जन्मेल ती, फिरुनी पुन्हा जन्मेल ती. धन्यवाद. खूपच छान. तुमच्यासाठी एक 4 ओळी म्हणेल. हाताची लेखणी अन डोळ्यात स्वप्न असू दे, ज्ञानाच्या प्रकाशात तुझे आयुष्य हसू दे, शिकलीस तू तर जग हे बदलेल, प्रगतीचं नवं पाऊल तुझ्या दारी पडेल, तुझ्या दारी पडेल. नमस्कार सगळ्यांना. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सौ रुपालीबद्दल बोलण्यासाठीच मी पुढे आली. तिला मी सांगितलं की आपल्या गावात असा असा कार्यक्रम होतोय आणि तू ये, आणि ती आली. आणि माझं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद. मला सगळेच ओळखतात. आणि बाळाचं निधन झाल्यानंतर ती ज्या कणखरपणाने किंवा ज्या स्वाभिमानाने उभी राहिली त्याबद्दल तिचे खूप कौतुक. समाजात अशा आपल्या अनेक स्त्रिया आहेत की तारुण्यामध्ये त्यांना वैधव्य येतं किंवा त्यानंतर त्यांना बऱ्याच कठीण परिस्थितीतून जावं लागतं. मी जे पाहिलंय म्हणजे बाळा असताना मी तिला पुढे गेलेली नव्हतंच पाहिलं. बहुतेक ती घरी शिवणकाम करत होती, लहान मुलं होती. कदाचित तिला, आता ती बोईसरला राहते, कदाचित तिला आता वेळ मिळाला असावा. तिच्यामध्ये जी कला आहे त्या कलेला बाहेर काढण्यासाठी आता वेळ मिळाला असावा. आणि तिने ज्या विश्वात ती उतरली त्या विश्वात तिने भरारी घेतली. कारण तिने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामुळे तिची एक लेखिका, कवयित्री म्हणून ओळख झाली. अनेक प्रकारचे लेख ती लिहिते. वर्तमानपत्रात तिचे लेख छापून येतात. पुस्तक तिने खूप छान लिहिलंय. मी नेहमी बघत असते, मला कधी वेळ तिला बोलायला मिळत नाही. तिला आतापर्यंत जवळजवळ 45 ते 50 पुरस्कार मिळालेले आहेत आणि सगळे पुरस्कार तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तरावरचे आहेत. सातारा, नाशिक, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ती जाते, सूत्रसंचालन करते. मला खरंच खूप कौतुक वाटते. मी सगळ्यांना एवढंच सांगेन, बघा प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं आहे. कोणाच्या सुखदुःखात आपण मदत करायला जात नाही, पण मग मागून त्यांना नावं ठेवणं किंवा तिचा नवरा, म्हणजे मी तिच्याच बद्दल म्हणते असं नाही, कोणाही बद्दल, तिचा नवरा वारला म्हणून तिला हळदी कुंकू करू नये किंवा तिला कार्यक्रमात बोलवू नये असं नकोच व्हायला. कारण ही वेळ सगळ्यांवर कधी ना कधीतरी येणार आहे. पण तो जो उपहास समोरून सहन करावा लागतो त्या वेदना आपण समजू शकत नाही. कारण 10 बायकांमध्ये असताना आपल्याला जे ऐकावं लागतं किंवा जे समोर तिरस्कार सहन करावा लागतो ते आपण नाही सहन करू शकणार. म्हणून मी एवढंच म्हणेन की सगळ्या स्त्रियांनी सगळ्यांचा, एकमेकांचा सन्मान करावा. सगळ्यांनी पुढे यावं. आपली सून, आपली मुलगी, आपली सासू पुढे जात आहेत, त्यांना आपण सपोर्ट करावा. सगळ्यांनी पुढे जावं. बस एवढंच मी म्हणेन. रुपाली, खूप खूप थँक्यू. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. मायेचा सागर जीवन आधार, मायेचा सागर जीवन आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी
माईचा सागर दिला तिने जीवना आकार तडपत्या उन्हात रख रख रानात तडपत्या उन्हात रख रख रानात राहीच माझ्यासाठी कष्टाच्या गावात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गावात कधी मिळे मुठभर घास कधी घडे तुला उपवास कधी मिळे मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांची फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. खूपच सुंदर असं पुढची कवितेसाठी मी इथे आमंत्रित करते सौ नम्रता नंदनकरन. सर्व महिलांना माझा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जिच्या उदरातून जन्म घेतला घेते दुनिया सारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी नारी नारी. स्त्री आहे म्हणून सर्व विश्व आहे. स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. स्त्री आहे म्हणून सुंदर नाती आहेत. म्हणूनच आदराने राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. सर्व महिलांना माझा साष्टांग नमस्कार आहे. महिला आपल्या जीवनाचा आदर स्वतः करते. ती मुलगी आहे, पत्नी आहे, बहीण आहे, आत्या आहे, आई आहे, सर्व काही आहे. अशा विविध रूपात आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या भूमिका बजावत असते. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्यकर्ती. अशा स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. महिला दिन आपल्याला आपल्या संघर्षाची आठवण करून देतो. या महिला दिनी आपण सर्वांनी ठरवून या की प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता आणि सन्मान मिळेल असे समाज निर्माण करूया. धन्यवाद. सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित सर्व मान्यवर, पेटेगाव सर्व महिला मंडळ आणि माझ्या सर्व महिला भगिनींनो, सासूंनो, मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, कुणीतरी जिंकलंच की हेही नसे थोडं. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमस करू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त खचून जाऊ नकोस. सूर्य रोजच उगवतो त्याच नव्या तेजाने. रोज मावळतीला जातो रोजच्याच नेमाने. येणे जाणे रितसितली हेही तू विसरू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, खचून जाऊ नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, खचून जाऊ नकोस. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी. तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी. त्यांच्यासाठी तुला जगायचे अश्रू तू गाळू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, खचून जाऊ नकोस. उठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असेलच थोडे. उठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असेलच थोडे. नाही म्हणून तू उगाच कुडत बसू नको. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीची भिडवून छाती 2 हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस.
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. थँक्यू सो मच. सर्वप्रथम सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना नमस्कार माझा. मी कविता बोलत आहे. कवितेचे नाव आहे बंधन. पती गेला म्हणून काय झाले, विधवा म्हणून का संबोधावे तिला, ती अभागी ती करंडा कपाळाची, अपशकुनी असे का हिनवती तिला, पुसती कपाळीचं कुंकू, फोडती बांगड्या, उतरवती मंगळसूत्र आणि पायातील जोडव्या, नाही बोलावत आजही तिला हळदी कुंकाने ओटी भरणीच्या कार्यक्रमाला, तुडवती पायदळी तिच्या भावनांना आणि तिच्या मान सन्मानाला, समोर ती येता अमंगल असे मानती, समोर ती येता अमंगल असे मानती, विधवा स्त्री म्हणून तिला कमी का लेखती, सौभाग्यवतीच्या नावावरून तिला दुर्भाग्यवती का म्हणती, दोष काय यात तिचा, चूक काय तिची, हौस नाही का तिला हळदी कुंकू आणि बांगड्यांची, नाही का तिला अधिकार दुसऱ्यांच्या सुखात आपले समाधान शोधण्याचा, का लादलात तिच्यावर बंधने समाजाची. धन्यवाद. आणि ही कविता खूपच छान आहे. ॲक्च्युली मी आत्ताच मला दिली, मी बघूनच बोलली, पण कवितेमध्ये खरंच खूप म्हणजे ह्याच्यातून घेण्यासारखं आहे की समाजामध्ये आता आपणही कुठेतरी थोडं पुढे जाऊन, आता जग कुठच्या कुठे जाऊन पोचलेलं आहे आणि आपण त्या जुन्या रूढी परंपरा घेऊन न बसता आपण ही जगासोबत थोडं पुढे जायला हवं. आणि तसं तर आपल्या समाजाने थोडीशी प्रगती केलेली आहे ह्या बाबतीत, की आता खूप त्या परंपरा ज्या अशा होत्या की नवरा गेल्यावर तिचं सौभाग्य हे ते, त्या अशा जुन्या रूढी कमी केल्या आहेत. तर असंच आपल्या समाजाने पुढे जावं अशी इच्छा आहे माझी. धन्यवाद तुम्ही माझी कविता ऐकून घेतल्याबद्दल. असलेल्या सगळ्या महिलांचं खरंच मनापासून आभार आणि सगळ्यांचं स्वागत. आज 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. ही प्रगती करत असताना कुठेतरी कुठला तरी एक समाज असा आहे जिथपर्यंत त्या महिला आहेत काही त्या असुरक्षित आहेत, त्यांना त्या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा मिळत नाही, संधी मिळत नाही. तर ह्याही महिलांना आपल्याला पुढे न्यायचे आणि त्यासाठी आपली प्रगती करायला हवी. आत्ताची स्त्री ही फक्त घरकाम किंवा घर सांभाळणारी स्त्री नाही, तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक खंबीर स्त्री उभी असते. तसेच म्हणजे आज आपण महिला दिन साजरा करतोय तर आपल्या पुरुषांना विसरता कामा नये, कारण आपल्या स्त्रीचं मातृत्व आहे, स्त्रीची शक्ती आहे, ती पुरुषाशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं. तर आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला हव्या. तर इतिहासामध्ये सुद्धा आपल्या महिलांनी खूप मोठं कार्य पार पाडले. सावित्रीबाई फुले असतील, ज्यांनी आपल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, खूप मोठी सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर आपल्या कल्पना चावला असतील, ज्या अंतराळात पोहोचल्या. इंदिरा गांधी असतील, ज्या महिला पंतप्रधान म्हणून जगाच्या राजकारणात उतरल्या. तर आज महिला कुठे आहे? भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा महिलांना खूप महत्त्वाचं स्थान दिले. त्या संस्कृतीमध्ये आपल्या नारीला देवी म्हटले. यत्र नार्यस्य क्षमस्वे तत्र देवतांनो. हे म्हणजे काय? तर जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. तर म्हणूनच आज आपण आपला स्वतःचा सन्मान करत आहोत. आणखी एक असं सांगावंसं वाटते की आपण हे जे आपल्या महिलांसाठी करतोय, तर आता आपलं कसं असतं की आपण घरी सगळे आज जरी आपण इथे उपस्थित असलो तरी आपला बॅक ऑफ द माइंड असं आहे की माझ्या घरी जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी माझी जेवणाची सोय, त्यांच्यासाठी असलेली सुविधा मला सगळं करून यावं लागतं. तर ही जी स्त्री आहे, ही स्त्री कधीच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना कुठेच अंत नाही. आणि ही स्त्री खरंच त्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पाडते. तर आपल्या सगळ्यांचा गौरव आहे, आपला खूप अभिमान वाटला पाहिजे. आणि एक असा दिवस पण आला पाहिजे की पुरुष दिन पण साजरा केला पाहिजे. इतकी महिला ताकदवान असली पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद. स्त्री शक्तीला समर्पित आजचा दिवस विशेष आहे, कारण आज आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय महिला दिन.
हा फक्त दिवस नाही तर प्रत्येक त्या स्त्रीचा सन्मान आहे जी आयुष्यात अनेक भूमिका निभावत जगाला सुंदर बनवते. आई म्हणून ती प्रेम, त्याग आणि मायेची मूर्ती असते. तिच्या खुशीत मिळणारी सुरक्षितता, तिच्या शब्दातून मिळणारी प्रेरणा आयुष्याला दिशा देत असते. तिच्या निस्वार्थ प्रेमामुळे खऱ्या अर्थाने खरपर मिळते. बहीण म्हणून ती आयुष्यातील पहिली मैत्रीण असते. आनंदात साथ देणारी आणि दुःखात आधार देणारी अशी तिची साथ अमूल्य असते. तिच्या शेवटी मी म्हणेन, स्त्री ही फक्त घराची नाही तर जगाची शक्ती आहे. तिला पंख द्या, ती आकाश गाठेल. तिला आधार द्या, ती जग बदलेल. तिला हक्क द्या, ती न्याय आणेल. तिला संधी द्या, ती प्रगती घडवेल. सर्व महिलांना, मुलींना, मातांना, बहिणींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपला हा मंच वेगळ्याच ऊर्जेने उजळून निघणार आहे. कारण नृत्याला कोणतीच भाषा नसते, असते ती फक्त मनाची ओढ आणि तालाची लय. नजर तुमची, अदा आमची, टाळ्याची साथ असू द्या मित्रांनो. मैत्रिणींनो, चला तर मग आता आपण नृत्याकडे जाऊया. एकदा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
थोड़ा तो मेकअप करो. रोज अपने फोटोज पोस्ट मत करो. ये तो नहीं जब तुम सपने देखोगे तो बहुत सवाल उठेंगे. कोई तुम्हारी गाड़ी का दरवाजा खोलेगा तो कोई अपने दिल का दरवाजा बंद नहीं करेगा. और सुनो, कोई तुम्हें चाहे कुछ भी करे, तुम अपनी सुनो, तुम अपनी सुनो. और फिर देखो बैक पैक पटापट लड्डू भी घर के आई टैग प्रसन्न होके अंदर आएंगे. बैक पैक पटापट बैक पैक पटापट.
करते. थोड्याशा टाळ्या होऊ द्या. कुछ पाने की हो आस पास, कोई कर्मा हो जो खास खास आशा रे। हर कोशिश में हो बार बार तेरे दरियाओं को आर पार आशा रे। तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले लूंगी उम्मीदें से होंगी। अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं ले लूंगी उम्मीदें से होंगी। अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी।
कमी झालं तुला आवडतं मानव ना फिरव फिरव बघ बघ भराट डोलते